गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 6 डिसेंबर 2025, शनिवार आहे. प्रचंड वारं सुटलेलं आहे. माझ्या आवाजावरूनही तुम्हाला हा वाऱ्याचा डिस्टर्बन्स जाणवत असेल, तरी मी बरंच जवळ धरलेलं आहे माईक. छोटा माईक घेऊन यायला पाहिजे ब्लूटूथनी, म्हणजे डिस्टर्बन्स फारसा होणार नाही. ते लक्षात येत नाही. पण मला कालचं शेअर मार्केट परत वर गेलेलं आहे थोडंसं. हे ॲक्युम्युलेशन झोनमध्येच आहे, अजून डिसिसिव्हली वर जात नाही आहे. तोपर्यंत वरचा ट्रेंड आहे असं म्हणता येत नाही. ॲक्युम्युलेशन झोन आहे असंच म्हणता येईल, आणि फारसं खालीही जात नाही आहे. आणि खाली जात नसल्याकारणाने निगेटिव्ह ट्रेंड आहे किंवा डाऊन ट्रेंड आहे असंही म्हणता येत नाही. म्हणजे थोडक्यात ॲक्युम्युलेशन झोनमध्येच परत बाजार घुटमळतो आहे. नाही म्हणायला हायर हाईज हायर लोज निफ्टी तयार करतोय असं थोडंसं दिसतंय. म्हणजे अप ट्रेंड म्हणायला हरकत नाही असं दिसतंय, पण हे काही खरं नसतं. जे आपण म्हणलं की बाजार वर चाललेला आहे, निफ्टी वर चाललेला आहे, पण त्यांनी रिटेस्ट केल्याशिवाय तो 100% वर जातोय हे आपल्याला कळणार नाही. तर आत्ता तर तो परत ॲक्युम्युलेशन झोनमध्येच गेलेला आहे. त्याच्यामुळे आत्ता आपल्याला शेअर्स फक्त विकत घेणे. जोपर्यंत स्मॉल कॅप हे पडणं थांबणार नाही, तोपर्यंत आपल्याला हे ॲक्युम्युलेट करतच राहायचं आहे. जर मार्केट यदाकदाचित पडलंच तर जेव्हा आपल्याला प्रचंड भीती वाटेल, मानसिकरित्या आपण खचून गेलेलो असो की आपलं काही खरं नाही, आपले सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये गेले, आता कानाला खडा लावू, असं ज्या दिवशी वाटायला लागेल त्या दिवशी राहिलेल्या सर्व पैशांचे शेअर विकत घ्यायचे. आणि हे प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला जाणवत असतं की नाही आता काही खरं नाही मार्केटचं. तर त्या दिवशी तुम्ही शेअर्स खरेदी केले तर टोटली डाऊनला तुम्ही शेअर्स खरेदी केलेले असतात. जेव्हा भीती वाटते, अति भीती वाटते, भीती कायमच वाटते मार्केट पडत असताना, पण जेव्हा अति भीती वाटते तेव्हा हे लक्षात येतं की आता आपलं काही खरं नाही, हाच विचार मनात येतो. आणि अत्यंत भीती वाटते, नवीन शेअर घ्यायला भीती वाटते. म्हणजे आत्ता आपण हसत खेळत आपण शेअर्स पिकअप करतोय. 3% का होईना आपण हसत खेळत पिकअप करतोय. पण त्यावेळेस अशी परिस्थिती असते की एक शेअर घ्यावा की नाही ही भीती मनात निर्माण होते. अजून पडलं तर काय होईल अशी प्रचंड भीती निर्माण होते. आणि ज्यावेळेस तुम्ही शेअर विकत न घेण्याचा निर्णय घेता त्यावेळेस मार्केट रिव्हर्सल होतं. ही टोटल सायकॉलॉजी आहे. मोठ्या लॉबीज या खेळ खेळतात, त्याच्याचमुळे मार्केट वर खाली होतं. स्वतः मार्केट पडण्याला मोठी कारणं असतात, पण जर कारण नसताना पडलं तर मोठ्या लॉबीज या खेळ खेळत असतात, त्याच्यामुळे मार्केट पडतं किंवा वर जातं. दोन्हीला मोठी कारणं पाहिजेत, तरच ती रॅली किंवा डाऊन ट्रेंड खरा असतो. तर बाकी सगळा सायकॉलॉजीचा खेळ असतो.
तर ह्याच्यावर नक्की विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कधी कधी पूर्वी घाबरलेलो होतो आणि कधी कधी आपल्याला असं वाटलं होतं की नाही, आता शेअर मार्केटमध्ये निघून जावं, थोडेसे आपले पैसे रिकवर झाले किंवा एक 5-10% लॉस आला की सगळे शेअर विकावेत आणि मार्केटमधनं बाहेर पडावं आणि आपली एवढी बरी. हा विचार ज्या क्षणी तुमच्या मनात आलेला असतो त्या क्षणी मार्केटनी पूर्ण बॉटम केलेला असतो, हे लक्षात घ्या. सॉरी, कॅमेरा हलतोय पण मी तो हातात धरलेला आहे म्हणून थोडा थोडा हलतोय. आणि वारं इतकं जोरात आहे की माझं बोलणं थोडासा लांब जरी धरला तरी ऐकूच येणार नाही बोलणं. या इकडं समुद्रकिनारी साधारण हा महिना आणि पुढचा महिना, जनरली या महिन्यात वारं चालू होत नाही. मी हिंदू महिना म्हणतोय, मार्गशीर्षमध्ये वारं एवढं चालू होत नाही, पण यावेळेस लवकर झालेलं आहे. पुढच्या महिन्यात मात्र जबरदस्त वारं असतं, याच्याहून जोर धरतो वारा. आणि पहाटे वारं खूप असतं, साधारणतः 3 वाजता, 3:30 वाजता, 4 वाजता वारं चालू होतं आणि त्याच्यानंतर ते आता चांगलं ऊन पडेस तोपर्यंत वारं जोरात असतं. पुण्याला हा आपल्याला अनुभव मिळत नाही कारण वारंच यायला जागा नाही आहे. बरं, सोनं चांदी वर गेलेलं आहे, चांगलंच वर गेलेलं आहे. एखाद वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये करेक्शन मिळण्याची शक्यता आहे. अजूनही मला चांदीचे फिगर्स मिळालेले नाहीत आणि जे काही मिळत आहेत ना ते 1.70च्या आसपास मिळत आहेत, तर त्याच्यामुळे अजूनही मी घाई करत नाही आहे. तर 1.70ला आत्ता घेण्यात खूप मोठी रिस्क आहे, त्याच्यामुळे मी घाई करत नाही आहे. मजा चालली आहे मजा. आज टुरिस्ट भरपूर आहेत. एक बाई सनरूफमधनं डोकं काढून बघतीये सगळीकडे त्याच्यामुळे हसायला आलं. जनरली लहान मुलं बघत असतात, लहान मुलं उभी असतात, उलट त्यांची मजा वाटते की बाबा छान छान मस्त एन्जॉय करतायत. पण ही मोठी बाई उभं राहून बघत होती, त्याच्यामुळे जरा ते ऑड वाटलं. टुरिस्ट खूप आहेत आज. एक साधारणतः 10 वाजल्यानंतर साधारण 1 वाजेपर्यंत आमचा जो हर्णेचा मेन रोड असतो बाजारपेठेतला, तो पूर्ण जाम होतो. म्हणजे पुण्यात जसं जाम लागतं, मुंबईत जसं जाम लागतं, तसंच इथं पण जाम लागतं. कधी कधी ते जाम अर्धा-1 ताससुद्धा सुटत नाही. कारण 2 वाहनं जर का मोठी समोरासमोर आली आणि अडकली तर ते सोडवायला पाठीमागे न्यायला चान्सच नसतो एकाही वाहनाला. सगळी लाईन लागलेली असते. त्यामुळे मध्ये कुठंतरी बोळात जर का कुणाला टाकायला सांगितली, त्याने टाकली तरच थोडीशी जागा निर्माण होते. तेव्हाच फक्त हे शक्य होतं, जाम सुटणं, नाहीतर नाहीच. आणि तशाच जागा पाठोपाठ मोठ्या गाड्या असतील तर संपलंच. ST, ट्रक्स, इथं ट्रक्स हे बर्फासाठी आणि मासे घेऊन जाण्यासाठी येत असतात. शिवाय इथं लोकांना धान्याचा पुरवठा करणाऱ्या ट्रक्सही मुंबईवरनं, वाशी मार्केटमधनं येत असतात. आणि आश्चर्य वाटेल पण सुरमई आणि पापलेट ही वाशी मार्केटमधनंच इथं येते. किंवा रत्नागिरी मार्केटमधनं येते. हर्णेला सुरमई आणि पापलेट हे समुद्रात मिळतच नाहीत. चुकले माकलेले फिरत असलेले मिळतात, पण ते फार कमी असतात. मग एक टपसुद्धा भरत नाही. एक टप कशाला, एक टोपलीही भरत नाही, एवढं कमी मासे असतात ते.
इथले मासे म्हणजे तुम्हाला कोळंबी इथं लोकल मिळते, ती फक्त ओळखता आली पाहिजे ती ताजी आहे ना. इथं बहुतेक सगळे टुरिस्ट शिळी कोळंबी महागड्या भावात घेऊन जातात. भरपूर शिळी असते. बोटीवरतीच बऱ्याच वेळा 8-15 दिवस असते बर्फात, आणि त्याच्यानंतर मग इथं साठा करतात. कारण माल येईल न येईल माहीत नसतं. ज्या दिवशी प्रचंड माल आलेला आहे त्या दिवशी खरेदी करतात स्वस्तामध्ये, आणि ज्या वेळेस महाग होईल त्यावेळेस ते विकायला काढतात, तेही टुरिस्टना, त्याच्यामुळे अजून महाग. आणि 99% टुरिस्टना कोळंबी ओळखता येत नाही ताजी आहे का. मी तुम्हाला कोळंबी ओळखण्याकरता एक सोपी ट्रिक सांगतो. हा खरंच की, तुम्हाला कदाचित दिसत असेल नसेल मला माहीत नाही, पण बदक आणि पिल्लं आहेत, हे बाय येत आहेत. जनरली समुद्राच्या पाण्यात बदक दिसत नाही, समुद्राच्या पाण्यात नाही बदक नाही. हो हो नाही 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 नाही. पण कसे चालले होते? हो हो वेगळे ते, हे नाही पाहिले आपण कधी पक्षी. बदकासारखंच आहे, बगळ्यासारखं आहे, बगळ्यासारखं. पण आता बदकासारखे चालले होते ते पाण्यात ना. तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो, सोपी ट्रिक की जी कोणालाही जमेल. कोळंबी नाकापासून 1 इंचावर ठेवा आणि जोरात श्वास घ्या. तुम्हाला जर का घाण वास आला किंवा वास आला, ओशट जर का वास आला, तर ती शिळी आहे. जेवढा ओशट वास जास्ती तेवढी ती जास्ती शिळी. ही एक सोपी ट्रिक सांगितली. बाकी ट्रिक्स आहेत पण त्या अट्टल खाणाऱ्यालाच त्या कळतात आणि जमतात. तर ही एक सोपी ट्रिक आहे साधारणतः ओळखण्याची. तुम्ही याच्यामध्ये अगदी म्हणजे पिनपॉईंट ताजी आहे हे सांगू शकत नाही. 3-4 दिवसाच्या याला वास येत नाही, पण 3-4 दिवसाची ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जास्तीची पूर्वीची घेण्यात काय अर्थ नसतो. तर त्याच्यामुळे कोळंबी इथं घ्यायला हरकत नाही. दुसरे म्हणजे लोकल मासे आहेत इथं. कधी बांगडा कधी कधी मिळतो. कधी कधी म्हणण्याचं कारण असं आहे की इथल्या समुद्रात बांगडा असतो, पण तो मिळायला लागतो. तर तो मिळण्याकरता तुम्हाला मार्केटमध्ये दिसतं की बांगडेच बांगडे आलेले आहेत. बाकी मग ढोमा हा इथला लोकल मासा आहे, चविष्ट आहे, सुंदर आहे. नवीन खाणाऱ्याला चविष्ट आहे, इथल्या लोकांना तो चविष्ट लागत नाही. जशी आपण घरामध्ये वरण आमटी बटाट्याची भाजी हे कायमच करत असतो आणि ते काही फार चविष्ट आपल्याला लागत नाही, तशाच प्रकारे हा इथल्या लोकांना फारसा चविष्ट लागत नाही, पण नवीन खाणाऱ्याला तो नक्की छान लागतो मासा. आणि चांगला मासा आहे तो मात्र ताजा मिळतो. त्याचं कारण असं की शिळा मासा तो ठेवून काही उपयोग नसतो, कारण टुरिस्ट घेत नाहीत, त्याच्यामुळे त्याच्यात कोणी फारसं इंटरेस्टेड नसतं. लोकच फक्त ताजा मासा विकत घेतात. त्याच्यामुळे जनरली ढोमा हा ताजाच मिळतो. बरं ठीक आहे, माशाविषयी आपलं बरंचसं बोलणं झालं आज. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक छान प्रिन्सिपल सांगितलं की टोटल बॉटम कसा पकडता येईल याची गॅरंटी नसते, पण साधारणतः या स्टेजला बॉटमच्या आसपास असतो आपण. ही जी स्टेज आहे ही बॉटम असते, हे अगदी नक्की. सोनं चांदीत मी तुम्हाला भाव सांगीन. इवन सोन्याचे भावही थोडे वर आलेले आहेत. म्हणजे खाली उतरण्याचा भाव अजूनही वर आलेला आहे थोडासा. आजच्या दिवसाकरता मी सांगेन, म्हणजे आज काही घेण्याची वेळच नाही आहे आपल्याला.
ETF मध्ये फिजिकलीच घेतलं तर. पण तो भाव आहे 1.22, 1.23, 1.24. 1.25पर्यंत जरी मिळाला, 25च्या पुढं नाही, 1.25पर्यंत जरी मिळाला तरी सोनं घेणं योग्य आहे. अर्थात तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच तुम्ही निर्णय घ्या. माझ्या सांगण्यावर सोनं चांदी खरेदी विक्री करू नका. इवन शेअर्स ETF माझ्या सांगण्यावरून खरेदी विक्री करू नका. तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला सोनं चांदी शेअर मार्केटमध्ये खेळता येऊ शकते. जेव्हा विकायची वेळ असते त्यावेळेचे क्रायटेरिया आपण अजून फारसे सांगितलेले नाहीत, कारण अजूनही आपल्याला कोणाला फार मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट झाला अशातला भाग नाही. हे बघ घार पांढऱ्या तोंडाची, गरुड नाही वाटत, तो घारच वाटते. त्याचं तोंड पांढरं असतं गरुडाचं. ते घारच आहे, कावळा मागे लागतोय. गरुडाच्या मागे कावळा लागणार नाही. ते पल्लू आहे गरुडाचं. तर चला मित्रांनो, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या शेअर मार्केटचं जे बॉटम पकडण्याचं मी सांगितलेलं आहे त्याच्यावर विचार करा. पूर्वीचं आठवा, बॉटमचा दिवस आठवा, जे पूर्वी शेअर मार्केटमध्ये होते आणि बॉटमला ज्यांनी पाहिलेलं आहे बॉटम, अशा लोकांनी आठवा. इवन करोनामध्ये जर का तुम्ही बॉटम पाहिला असेल तरी तुम्हाला लक्षात येईल की त्या दिवशीची भावना काय होती. कारण 5च वर्ष झाली आहेत त्याच्यावेळी ते आठवू शकतं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे.